तर मंडळी आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमा रूम मध्ये येतात। त्या दोघांनाही फार टेन्शन आलेलं असतं आणि अक्षय रमाला म्हणत असतो की आपण कुठल्या कारणासाठी तिकडे गेलो होतो आणि हे सगळं काय होऊन बसलं। रमा म्हणते की मी आत्ताच्या आत्ता रेवाला जाऊन जाब विचारते। तेव्हा अक्षय तिला थांबवतो आणि म्हणतो की रमा यामुळे काहीच सिद्ध होणार नाही, तिला जे करायचंय ना तेच ती करणार। तर रमा म्हणत असते की हो पण आता आपण करायचं काय, या सगळ्याचा मला फार कंटाळा आलाय। एखादा माणूस इतक्या खालच्या थराला कसा काय जाऊ शकतो आणि ती आपल्यासोबत अशी का वागते, तिला का समजत नाही की आपलं लग्न झालंय ते। अक्षय म्हणतो की आपण यावर नक्कीच काहीतरी मार्ग काढूयात, पण मला राहून राहून एकच शंका येतेय की ती खरंच प्रेग्नेंट नव्हती ना। रमा म्हणते की अहो ती नाटक करतेय। अक्षय म्हणतो की पण जेव्हा ती खाली पडली तेव्हा ते रक्त वगैरे कसं काय मॅनेज केलं तिने। रमा म्हणते की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की तिने फक्त नाटक केलं आणि हे सगळं तिने कसं घडवून आणलं तेच मला कळलं नाही। आणि मी तुम्हाला तेव्हाच म्हटले होते की तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन सुरू आहे आणि घरी आल्यावर जे करायचं नव्हतं तेच तिने केलं। आणि आई आजींना सुद्धा मी इतकी नकोशी झाली आहे की मी त्यांना सांगते तरी त्यांना काही कळत नाही। मला तर काही कळतच नाही की आपण काय करायला पाहिजे ते। अक्षयचा हात हातात धरून ती आता अक्षयकडे बघत असते। तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 100 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर इकडे आभी आणि आरती दोघंही टेन्शन मध्ये असतात। आरती म्हणत असते की आभी हे सगळं आपल्यासोबत काय होतं रे। तेव्हा आभी म्हणतो की मलाही कळत नाहीये की घरात सध्या काय चाललंय आणि ह्या रेवाला तिकडे जायची काय गरज होती आणि ती कुठेही गेली तरी लहान मुलांसारखं बालिश वागणं कधी सोडणार नाही। आरती म्हणते की आपण ह्या दुःखातून गेलोय तर आपल्याला माहिती आहे की ही परिस्थिती कशी असते ते। आभी म्हणतो की खरंय तुझं, या परिस्थितीमध्ये काय होतं काय वाटतं हे सगळं आपण भोगलंय आणि अक्षयला या गोष्टीची अजिबात जाणीव नाहीये। आरती म्हणते की खरंच रेवा जर खरंच प्रेग्नेंट असेल आणि रमामुळे जर तिचं बाळ गेलं असेल ना तर हे खरंच खूप चुकीचं घडलंय। मग मी रमाची साथ कशी काय देऊ। तर इकडे रेवाने तिच्या मम्मीला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते की आपल्याला आता काहीही करायची गरज नाही कारण आपला प्लॅन हा सक्सेसफुल झालाय। तर मालती म्हणते की कसं काय। रेवा आता घडलेला सगळा प्रकार मालतीला सांगते। तर मालती विचारते की पण तू ते रक्त कसं काय ऍडजस्ट केलं, तू काही टोमॅटो सॉस वगैरे टाकला होतास का तिथे। तेव्हा रेवा म्हणते की तू अक्षयच्या घरच्यांना एवढं मूर्ख समजते का की त्यांना रक्त आणि टोमॅटो सॉस मधला फरक कळणार नाही। सॉरी, हे जेव्हा सुरू होतं ना तेव्हाच मला डाऊट आला होता। जान्हवी आणि आनंदलाही मी बघितलं होतं आणि रमालाही बघितलं होतं। मला वाटलंच होतं की जेव्हा रमा इकडे आलीये म्हटल्यावर मला अक्षयवर संशय आलाच होता, त्यामुळे मी माझा प्लॅन बी रेडी ठेवला होता। आणि जेव्हा अक्षयने माझ्याकडून सत्य वदवून घेतलं तेव्हा मी घाबरले आणि मी मुद्दाम तिथून पळाले आणि डमी ब्लड मी माझ्या बॉटलमध्ये स्टोअर करून माझ्या पर्समध्येच ठेवलं होतं आणि जेव्हा मी पळाले तेव्हा मी दगडाच्या तिथे ते ब्लड टाकलं। सगळ्यांना खरंच वाटलं की माझं मिसकॅरेज झालं की काय आणि रमाच्या मोबाईल मध्ये सुद्धा चुकून तो व्हिडिओही रेकॉर्ड झाला आणि मग सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर झाली की रमाच्या ह्या अशा वागण्याने रेवाचं मिसकॅरेज झालंय। मालती म्हणत असते की अरे वा रेवा, तू तर माझ्यापेक्षाही हुशार निघाली। तितक्यातच रेवाचा दरवाजा वाजतो। रेवा आता मालतीचा फोन ठेवते आणि रडल्याचा चेहरा करते आणि दरवाजा उघडते तर दरवाजामध्ये अक्षय असतो। इकडे पार्वती आजी शशिकांतला म्हणते की आपल्या मुलामुळे एखाद्या मुलीचं नुकसान व्हावं असं मला अजिबात वाटत नाही, परंतु अक्षयने आज सगळ्या सीमा ओलांडल्यात। रेवासारखी सुंदर सुशिक्षित आणि एवढ्या मोठ्या घरातल्या मुलीसोबत असं व्हावं। शशिकांत म्हणतो की खरं तर आपलीच चूक झाली। जेव्हा आपल्याला कळालं की रेवा प्रेग्नंट आहे तेव्हा आपण अक्षयचं लग्न तेव्हाच रेवाशी लावून द्यायला हवं होतं। पार्वती आजी म्हणते की हो, पण त्या रमाने त्या अक्षयवर इतकी भुरळ टाकली आहे ना की अक्षय सुद्धा वेड्यासारखा वागायला लागलाय। शशिकांत म्हणतो की त्या दोघांनाही वठणीवर आणायलाच हवं आपल्याला आणि यामध्ये अक्षयला कठोर शिक्षा झाली तरीही चालेल। आई तू आता बघतच राहा की उद्या मी काय करतो ते, एकतर आर नाही तर पार असं मिळून दोघंही दारू पित असतात। अक्षय रेवाला इकडे विचारत असतो की हे सर्व करण्याची तुला काय गरज होती। रेवा म्हणते की अरे अक्षय मी काय केलं। तेव्हा अक्षय म्हणतो की तू पोटावर पडलीयस की डोक्यावर, तुला आठवत नाही का तू काय केलं। तुझ्यासारख्या बाईसोबत मला बोलायला सुद्धा लाज वाटते आणि तुला करताना लाज नाही वाटली। आणि खरंच किती निर्लज्ज आहेस ग तू खरंच कधी माझ्यावर मनापासून प्रेम केलंस। तू कधीच माझ्यावर खरं प्रेम केलं नाही आणि खरं सांग की खरंच तुझ्या पोटामध्ये माझं बाळ होतं। तुझ्या प्रेग्नन्सीला तर 4 महिने होत आले, मग तुझं पोट तर इंचभरही वाढलं नाही। रेवा आता हसायला लागते आणि हसत हसत अक्षयला मिठी मारत असते। अक्षय जोराचं रेवाला बाजूला फेकतो। अक्षय रेवाला म्हणतो की रेवा तुला आता सुद्धा थापा मारायला काहीच वाटत नाही। रेवा म्हणते की अरे प्रेम करणाऱ्यांना कसली आली आहे लाज आणि ज्यांना लाज वाटते ते प्रेम करू शकत नाही। पुन्हा ती उठते आणि अक्षयच्या मिठी देते आणि म्हणते की अक्षय तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे। अक्षय जेव्हा मी तुला आणि रमाला एकत्र बघितलं तेव्हाच मला सगळं काही समजलं। तू का बरं माझ्यासोबत असं नाटक केलंस। अक्षयला पुन्हा रेवाचा राग येतो आणि पुन्हा तो रेवाला जोराचं
असं ढकलून देतो आणि रेवाला तो म्हणतो की तुझी चोरी सकाळीच पकडली गेली आणि आयुष्यात कधीच मी तुझ्या जवळ येणार नाही. रेवा अक्षयला म्हणते की अक्षय अरे कुठे जाशील, शेवटी तुला माझ्याकडेच यायचंय. अक्षयचा मात्र आता रेवावर हात उचलला गेलेला असतो तेव्हा रेवा म्हणते की काय झालं, मार ना. अक्षय म्हणतो की उगाच तुला मारून मी स्वतःची लायकी काढून घेणार नाही. जर कधी कोणावर आयुष्यात प्रेम केलं ना तर एवढी गोष्ट लक्षात ठेव की प्रेम करणं म्हणजे एखाद्याला बांधून ठेवणं नसतं, त्याला त्याचं स्पेस देणं, फ्रीडम देणं असतं. आणि जेवढं तू प्रेमाच्या मागे लागशील ना तेवढं तुझं प्रेम तुझ्यापासून लांब जाणार. आता तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस, आम्ही हारलो, परंतु तुला माहीतही नाही की तू किती हारलीयस आज. पण जेव्हा तुला ह्या सगळ्या गोष्टी कळतील ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल. पण तुला मी एकच गोष्ट समजावून सांगतो की कृपा करून तू माझ्याशी लांब राहा. रेवा म्हणते की ठीक आहे, मग बघूयात आपण कोण जिंकते ते. शशिकांत आता रागामध्ये म्हणत असतो की अक्षयला रेवा सोडून मी दुसरा कुठलाच पर्याय ठेवणार नाही आणि अक्षयचं लग्न मी रेवासोबतच लावून देणार. शशिकांत म्हणतो की त्याला रेवासोबत लग्न करावंच लागेल. आपला मुलगा आहे म्हणून त्याची शिक्षा कधीही माफ होणार नाही. त्याला तर आता अशी जबरदस्त शिक्षा व्हायला हवी ना की लगेच त्याचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे. आणि यासाठी मला जर रेवा आणि अक्षयचं जबरदस्तीचं लग्न लावावं लागलं ना तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी रेवा ही हॉलमध्ये येत असते. बाहेर आभी, मयुरी, रमाकांत सर्वजण बसलेले असतात. तर रेवा मुद्दाम आता पायऱ्यांवर पडण्याचं नाटक करते. आभी आणि मयुरी तिला सावरतात. मयुरी रेवाला विचारत असते की रेवा अगं काय झालं. रेवा म्हणते की माझं मलाच कळत नाही की माझ्यासोबत काय होतंय आणि माझं बाळ गेलं असं म्हणून आता ती मोठमोठ्याने खोटारडेपणे रडू लागते. अक्षय म्हणत असतो की ही सगळे नाटकं करतीये आणि एवढंच तिला होतंय तर आपण डॉक्टरला बोलूयात ना. तर रेवा डॉक्टरांना बोलवण्यासाठी नाही म्हणते. आभी म्हणतो की रेवा अगं खरंच आपण एखाद्या डॉक्टरांना बोलूयात. तर रेवा म्हणते की नाही मी जाईल डॉक्टरकडे नंतर. नाटकं करत म्हणत असते की मी खूप स्वप्न बघितली होती माझ्या बाळासाठी, मी त्याचं काय नाव ठेवील इथपर्यंत मी स्वप्न बघितली होती, पण माझं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही. रमा आणि अक्षय मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात. तर रमा विचारते की काय ग, काय नाव ठेवणार होती तू तुझ्या बाळाचं. शशिकांत म्हणतो की किती निर्दयी बाई आहेस ग तू रमा. अक्षय म्हणतो की रेवा हे अति होतंय हा. तेव्हा रेवा म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर माझ्यावर विश्वासच बसत नाही तर मी सांगते की मी माझ्या मुलांचं नाव ठेवलं होतं की जर मुलगा झाला असता तर प्रभास ठेवलं असतं आणि मुलगी झाली असती तर रश्मिका ठेवलं असतं. अक्षयला मात्र फार हसायला येत असतं आणि अक्षय रेवाला म्हणतो की एक काम कर, बाहुबली छान नाव वाटलं असतं ते ठेवायचं होतंस ना. आणि काय ग तू काय फिल्म वगैरे बघून हे नावं ठरवले होतेस का की तुला परीक्षेला बसवलं आणि तू सांगितलंस. तर मयुरी रेवाला म्हणत असते की रेवा जाऊ दे, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. रेवा म्हणत असते की माझी प्यारची निशाणी म्हणून मी हे नावं ठेवले होते, पण त्याचं कोणाला काही घेणंच नाही. शशिकांत अक्षयला म्हणत असतो की अरे स्वतःच्या हाताने तू तुझं बाळ गमावलंय, त्याची लाज सुद्धा वाटत नाही का तुला. आणि पुरुषार्थ तर तू मला शिकवत होता, मग खरा पुरुषार्थ कशात आहे तुला माहितीये का. आणि तू तर आज स्वतःच वंशाचा दिवा फुंकर मारून विझवलायस. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शशिकांत अक्षयला म्हणत असतो की आडनावातला मुकादम शब्द काढला ना तर तुला तुझी खरी किंमत कळेल. अक्षय म्हणतो की मुकादमांच्या आडनावाशिवाय सुद्धा माझं अस्तित्व आहे आणि अस्तित्व काय आहे हे रमाचा हात धरून तो आता शशिकांतला दाखवून देतो. शशिकांत म्हणतो की मग एका महिन्यात 1 लाख रुपये कमवून दाखव. अक्षय म्हणतो की मी एका महिन्यात 1 लाख रुपये कमवेल सुद्धा आणि तुमच्या तोंडावर मारेल सुद्धा. आणि रमाच्या हाताला धरून आता तो रमाला चल म्हणतो आणि अक्षय आणि रमा आता शेवटी घराच्या बाहेर पडतात. रमा मात्र अक्षयकडे बघून खुश होत असते. तर मित्रांनो असेच मुरांबा मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.